नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील नौखा नावाचं गाव आहे. याच गावात सुंदरसिंग राहत होता. सुंदरसिंग गावामध्ये सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्याची ओळख होती. 14 एकर त्याच्याकडे जमीन होती आणि वीटभट्टी देखील होती. वीटभट्टीमधून सुंदरसिंग बराच पैसा कमवत होता. सुंदरसिंगजवळ पैसा पावर होता, मात्र इज्जत कवडीची नव्हती. गावातला कोणताही व्यक्ती सुंदरसिंगची इज्जत करत नव्हता. मात्र सुंदरसिंगकडे पैसा आणि पावर असल्यामुळे तो पैशांचा दुरुपयोग करत असायचा. सुंदरसिंग हा गावातील महिला आपल्या वीटभट्टीवर कामावरती ठेवायचा आणि जी महिला सुंदरसिंगला आवडायची त्या महिलेला सुंदरसिंग पैसे देऊन तिच्यासोबत संबंध बनवायचा. सुंदरसिंगला 2 मुलं होती. दोन्ही मुले गावाच्या बाहेर शहरात शिक्षण घेत होते. दोन्ही मुलं क्वचितच घरी यायचे. सुंदरसिंगची पत्नी रंगाने खूप काळी होती, त्यामुळे सुंदरसिंगचं मन पत्नीपासून मन भरलेलं होतं. पत्नीला वेळ देखील देत नव्हता. सुंदरसिंगचं पत्नीवर प्रेमच नव्हतं, त्यामुळे आता खुशबू देवीला एकटं पडल्यासारखं वाटत होतं. पतीचं सगळं काही कर्तृत्व खुशबू देवीला माहीत होतं की तिचा पती बाहेरच्या महिलांसोबत तोंड काळं करत आहे. मात्र खुशबू काही बोलू शकत नव्हती. पैशाचा संपूर्ण व्यवहार सुंदरसिंगकडे होता. जेव्हा खुशबू देवीला गरज पडायची तेव्हा ती सुंदरसिंगला पैसे मागायची. खुशबू देवी आता नेहमी परेशान राहू लागली होती. आता खुशबू देवीला कोणत्या तरी पुरुषाची गरज भासू लागली होती, त्यामुळे ती तरुणाच्या शोधात होती. वासनेपासून वंचित राहायची. काही दिवस निघून गेल्यानंतर तारीख होती 5 जून 2026ची. खुशबू देवी पतीकरिता जेवण बनवत होती. सुंदरसिंग हा जेवण करून वीटभट्टीवर निघून जातो. त्या ठिकाणी सुंदरसिंगला भरपूर काम असते, मात्र मजूर लोक कमी असते. आता मोटारसायकल घेऊन मजूर पाहण्यासाठी गावात परत येतो. सुंदरसिंग गावात मजूर शोधत असतो, मात्र त्याला मजूर मिळत नाही. त्याच गावात एक विधवा महिला राहत होती, मीनाक्षी देवी. सुंदरसिंग मीनाक्षी देवीच्या घरी जातो आणि दार वाजवतो. मीनाक्षी देवी दार उघडते. तिला पाहताच सुंदरसिंग बघतच असतो, कारण मीनाक्षी देवी खूपच सुंदर होती. मात्र त्याने आजपर्यंत अशी महिला बघितली नव्हती. मीनाक्षी देवी सुंदरसिंगला विचारते, तुम्ही माझ्या घरी कशासाठी आलेत? सुंदरसिंग बोलतो की मला समजलं की तुझ्याकडे काम वगैरे नाही. मला 2 मजुराची गरज आहे. माझ्या वीटभट्टीवर काम जास्त वाढलेलं आहे. जर तुला माझ्या वीटभट्टीवर मजुरी करायची असेल तर आजपासून तू मजूर म्हणून माझ्या वीटभट्टीवर काम करू शकते. हे ऐकून मीनाक्षीला आनंद झाला. मीनाक्षी बोलते की हे तर खूप चांगली गोष्ट आहे. माझ्याजवळ सध्या कोणतेही काम नाही. माझ्या घरी माझा दीर देखील आहे, संजय नावाचा. तो देखील खूप मेहनती आणि कष्टाळू आहे. आम्ही दोघे मिळून तुझ्या वीटभट्टीवर मजुरी करू शकतो. मात्र या सुंदरसिंगची नजर सुंदर महिलावर होती. सुंदरसिंग बोलतो की तुला आजपासूनच माझ्या वीटभट्टीवर मजुरी करावे लागणार आहे. मीनाक्षी बोलते, ठीक आहे, माझा दीर देखील माझ्यासोबत येणार आहे. संजय खूप मेहनत करतो, इमानदार आहे. 2 मजुराचं काम एकटाच करतो. सुंदरसिंग बोलतो, काही हरकत नाही. मात्र त्याच वेळी संजय दीर बोलतो की तू या जमीन मालकासोबत आत्ताच निघून जा, मी अर्ध्या तासाने येतो. सुंदरसिंग हे संजयचं बोलणं ऐकून खुश होतो. बोलतो की तुमचा दीर खरं बोलतो आहे. तू माझ्या मोटरसायकलवर बस, मी वीटभट्टीवर घेऊन जातो. मीनाक्षी बोलते, ठीक आहे, मी तुमच्यासोबत येते. अशा प्रकारे दोघेही बाईकवरून निघाले. मात्र रस्त्यातच जात असताना सुंदरसिंग या महिलेला बॅट टच करू लागतो. नको त्या ठिकाणी स्पर्श करू लागतो. मीनाक्षी विचार करते की या जमीनदाराकडे भरपूर पैसा आहे. ज्या प्रकारे सुंदरसिंग तिला तिच्या शरीराला टच करत होता, बॅट टच हे मीनाक्षी देवीला देखील आता आवडू लागलं होतं. त्यामुळे त्याची हिंमत आणखी वाढली. त्यावेळी मीनाक्षी बोलते, जमीनदार साहेब, माझं घर पूर्णपणे तुटलेलं आहे. तुम्ही असं करा, माझं घर बांधून द्या. सुंदरसिंग बोलतो की ठीक आहे, मात्र तुला माझी एक शर्त मान्य करावी लागेल. त्यावेळी मीनाक्षी बोलते, मी तुझ्या सर्व शर्ता मंजूर करते. तुमची शर्त कसे पण असू द्या, मात्र तुम्हाला माझं घर बांधून द्यावे लागेल. सुंदरसिंग हसून बोलतो की ठीक आहे, आज रात्री तुला माझ्या वीटभट्टीवर यावे लागेल. तुझ्यासोबत रात्र घालवायची आहे. मीनाक्षी देवी बोलते, काही हरकत नाही, आज मी तुमची सर्व इच्छा पूर्ण करेल. अशा प्रकारे मीनाक्षी या जमीनदारावर विश्वास ठेवते. यानंतर दोघे वीटभट्टीवर पोहोचतात आणि सुंदरसिंग मीनाक्षीला सर्व काम समजावून सांगतो.
अर्ध्या तासाने मीनाक्षीचा दीर संजय देखील त्या ठिकाणी येतो. संजय आणि मीनाक्षी दोघेही त्या वीटभट्टीवर काम करू लागले. संध्याकाळ झाली होती. संजय आपल्या वहिनीला घेऊन घरी येतो. रात्र झाली. रात्रीच्या 8:30 वाजताच्या सुमारास दीरासाठी ती जेवण बनवते. संजय जेवण केल्यानंतर दिवसभर कामामुळे थकलेला होता, त्यामुळे संजय लवकर झोपी जातो. मीनाक्षी रात्रीच्या 10 वाजता दबक्या पावलाने घरातून बाहेर पडते आणि वीटभट्टीवर निघून जाते. त्या ठिकाणी सुंदरसिंग आधीच तिची वाट बघत होता आणि त्या ठिकाणी तो दारू पीत बसलेला होता. त्याला नशा झालेली होती. या महिलेची सुंदरता बघून सुंदरसिंग खुश होतो. विचार करतो की आज संपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे. सुंदरसिंग आणि मीनाक्षी देवी शरीर संबंध प्रस्थापित करतात. त्यानंतर सर्व झाल्यानंतर मीनाक्षी बोलते, तुम्हाला नवीन घर बांधून द्यावे लागेल. सुंदरसिंग हसून बोलतो, तू काळजी करू नकोस, मी उद्यापासूनच तुझ्या नवीन घराचं काम सुरू करतो. मात्र सुंदरसिंग बोलतो, जेव्हा जेव्हा मी तुला बोलवेल तेव्हा तेव्हा तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल. मीनाक्षी देवी देखील मान्य करते. यानंतर सुंदरसिंग मीनाक्षी देवीला मोटारसायकलवर बसवतो आणि घरापर्यंत मीनाक्षीला सोडून देतो. अशा प्रकारे सुंदरसिंगने या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात फसवलेलं होतं. या सुंदरसिंगची जेव्हा इच्छा व्हायची त्यावेळी तो त्या महिलेला बोलवायचा आणि आपली इच्छा पूर्ण करायचा आणि तिला थोडेफार पैसे द्यायचा. त्यानंतर त्याने तिला नवीन घर देखील बनवून दिले. अशा प्रकारे या दोघांचे अनैतिक संबंध सुरू होते. मात्र इकडे सुंदरसिंगची पत्नी खुशबू देवी, या खुशबू देवीला सुंदरसिंग अजिबात वेळ देत नव्हता. त्यामुळे खुशबू देवी उदास राहत होती. तारीख होती 20 जून 2026ची. जवळपास सकाळचे 9 वाजले असतील. सुंदरसिंग पत्नी खुशबू देवीला बोलतो की आज आपण दोघेही वीटभट्टीवर जाऊया. त्या ठिकाणी जेवढे मजूर आहेत त्यांना चांगल्या प्रकारे जेवण देऊया. खुशबू देवी खुश होते आणि ती चांगल्या प्रकारे जेवण बनवते आणि पती पत्नी जेवण घेऊन वीटभट्टीवर जातात. त्यानंतर खुशबू देवी जेवढे काही त्या वीटभट्टीवर मजूर होते त्यांना जेवण देणं सुरू करते. त्यावेळी मीनाक्षी देवीचा दीर संजय हा देखील त्या ठिकाणी बसलेला होता. संजय एक हट्टाकट्टा तरुण होता. खुशबू देवीची नजर संजयवर पडते तर खुशबू देवीची नियत खराब होते. आता ही खुशबू देवी संजयला नाव वगैरे विचारते. संजय बोलते, मी तुमच्याच गावात राहतो. यानंतर खुशबू देवी संजयला जेवण वगैरे देते. संजय जेवण करतो. मात्र खुशबूची नजर त्या संजयवरच होती. खुशबू देवी पतीला बोलते, आपल्या घरातील नौकर 7 दिवसापासून काम सोडून निघून गेलेला आहे. आपल्या घरी एका नौकराची गरज आहे. या मजुरापैकी एखादा मजूर आपल्या घरी नौकर ठेवू शकतो. सुंदरसिंग पहिल्यांदा आपल्या पत्नीची गोष्ट ऐकतो. सुंदरसिंग बोलतो, तुला जो नौकर पसंत आहे त्याला मी आपल्या घरी नौकर ठेवू शकतो. खुशबू देवी बोलते, संजय एक इमानदार मुलगा आहे, त्यालाच आपण नौकर म्हणून आपल्या घरी ठेवूया. सुंदरसिंग बोलतो, ठीक आहे, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी संजय हा सुंदरसिंगच्या घरी सकाळी 8 वाजतापासून काम करण्यासाठी जाऊ लागला. संध्याकाळचे 8 वाजता सर्व काम संपवून आपल्या घरी जात असे. संजयने सुंदरसिंगचं मन जिंकलेलं होतं आणि त्याच्या पत्नीचं खुशबू देवीचं देखील मन जिंकलेलं होतं. मात्र खुशबू देवी संजयला वेगळ्याच कामासाठी नौकर म्हणून घरी ठेवलेले होते आणि तिला लवकरच हे काम करायचं होतं. मात्र खुशबू देवीला योग्य वेळ मिळत नव्हता. असेच दिवस निघून जातात. 2 जुलै 2026चा दिवस होता. सकाळचे 10 वाजताच्या सुमारास सुंदरसिंग पत्नीला बोलतो, आज रात्री मी घरी येणार नाही. वीटभट्टीवर मी मित्रासोबत पार्टी करणार आहे. पतीचं हे ऐकल्यावर खुशबू देवी समजून जाते की पती आजकाल मीनाक्षी देवीच्या संबंधात आहे. पत्नी बोलते, ठीक आहे, तुम्ही तिकडे पार्टी करता, मी एकटी इकडे घरी राहते. या गोष्टीवरून सुंदरसिंग पत्नीवर रागावतो. यानंतर बाईक घेऊन निघून जातो. त्यानंतर ही खुशबू देवी नौकर संजयला जवळ बोलावते आणि त्याला बोलते की थांब, मी तुला काहीतरी देते. ती आतमध्ये जाते आणि संजय नौकरला पैसे आणून देते आणि त्याला बोलते की मी तुला आणखी पैसे आणून देईल, मात्र तुला माझं एक काम करावं लागेल. संजय बोलतो की मालकीन, असं कोणतं काम करावं लागेल? खुशबू देवी बोलते, माझा पती आज रात्री घरी येणार नाही. संपूर्ण रात्र आपण दोघे एकत्र येऊ. मालकींचं हे ऐकून संजयच्या पायाखालची जमीन सरकते. संजय बोलतो की ही गोष्ट मालकाला समजली तर दोघांनाही गोळी मारेल. मात्र खुशबू देवी बोलते, ही गोष्ट कोणालाही कळणार नाही. कसंही करून या संजयला खुशबू देवी म्हणून घेते आणि खुशबू देवी संजयला बेडरूममध्ये घेऊन जाते.
आणि खुशबू देवी संजयमध्ये वाईट काम होऊ लागतात. दोघांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर खुशबू देवी संजयला बोलते की जेव्हा मला घरी राहणार नाही त्यावेळी अशा प्रकारे आपण दोघेही एकत्र रात्र घालवत जाऊ. आता संजय देखील होकार देतो आणि खूप खुश होतो, कारण संजयला पैसे मिळत होते, इच्छा देखील पूर्ण होत होत्या आणि मालकींची देखील इच्छा पूर्ण होत होती. संजय रात्रीच्या 1 वाजता आपल्या घरी निघून जातो. संजयला जेव्हा मौका मिळत होता मालकींसोबत वाईट काम करू लागला होता. खुशबू देवी देखील या कामाचे संजयला पैसे द्यायची. आता तारीख होती 8 जुलै 2026ची. सकाळच्या वेळी सुंदरसिंगच्या लक्षात आलं की आजकाल त्याची पत्नी खूप खुश राहत आहे. मात्र सुंदरसिंगला काही माहीत नव्हतं की सुंदरसिंगचा नौकर पत्नीच्या इच्छा पूर्ण करत आहे. त्याला थोडी पत्नीवर शंका येऊ लागली, मात्र त्याला अजिबात भनक देखील नव्हती की सुंदरसिंग पत्नीला बोलतो, आज मी वीट भट्टीवर जात आहे, अर्जंट काम आहे. हे ऐकून खुशबूदेवी खुश होते. संध्याकाळ झालेली होती. संजय नौकर मालकींजवळ जातो आणि बोलतो की मालकीन, मला आज 2000 रुपये हवे आहे. मित्रांकडून मी 2000 रुपये उधारी घेतले होते, ते पैसे मला द्यायचे आहे. मालकीन बोलते ठीक आहे आणि ती 2000 रुपये संजयला देऊन टाकते आणि बोलते की आज रात्री तुला माझ्या घरी यावे लागेल, आपण दोघेही रात्र घालवू. तुझे मालक आज रात्री येणार नाही, त्यामुळे तू आज रात्री नक्की ये. संजय बोलतो ठीक आहे. संजय ते 2000 रुपये घेऊन मित्राकडे जातो. त्याच्या मित्राचं नाव असते रवी आणि विकास. रवी विकास हे दोघेही स्त्रियांचा यांना नाद असतो. दोघे नशेडी असतात. संजय देखील त्यांच्याबरोबर दारू प्यायचा. संजयचे मित्र संजयला बोलते की तू आज खूप दिवसानंतर आमच्याजवळ आलेला आहे, आपण सोबत आज पार्टी करूया. संजय बोलतो ठीक आहे, मी 2000 रुपये आणलेले आहे, आज आपण बियर वगैरे पिऊ आणि छानपैकी पार्टी करू. रवी आणि विकास बियरचे बॉटल घेऊन येतात आणि नदीच्या काठावर बसून बियर पितात. तिघांनाही आता नशा चढलेली होती. नशेतच हा संजय आपली प्रेम कहाणी आपल्या मित्रांना सांगू लागतो. बोलतो की मालकींसोबत माझे संबंध सुरू आहे. त्याचे मित्र बोलतात की खूप चांगली गोष्ट आहे, मात्र आम्हाला देखील तुझ्या मालकींसोबत रात्र घालवायची आहे. संजय बोलतो माझी मालकीन अशा प्रकारची महिला नाही, ती कोणाही सोबत असं करू शकत नाही. तिघात बोलणं सुरू असतात. याच दरम्यान संजयला फोन येतो. तो फोन असतो खुशबू देवीचा, मालकींचा. ती बोलते संजय, आज रात्री 9:30 वाजता तू माझ्या घरी ये आणि आपण दोघेही या ठिकाणी रात्र घालवू. संजय बोलतो ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सध्या मी माझ्या मित्रांसोबत या ठिकाणी पार्टी करत आहे. हे ऐकून खुशबू देवी बोलते की तू तुझ्या मित्रांना देखील घेऊन ये, माझ्या पतीचे दारूच्या बाटला शिल्लक ठेवलेल्या आहे, घरी बसून तुम्ही तिघेही पार्टी करू शकतात. त्यानंतर संजय दोन्ही मित्रांना घेऊन मालकींकडे येतात. खुशबू देवी पतीची त्या दारूच्या बाटला त्यांना काढून देते आणि तिघेही त्या ठिकाणी घरीच दारू पितात. त्यानंतर संजयला घेऊन मालकीन बेडरूममध्ये घेऊन जाते. दोघात वाईट काम सुरू होते. त्याच वेळी दारात खुशबू देवीचा पती दार वाजवतो. पत्नीला आवाज देतो, मात्र घराचा दरवाजा रवी आणि विकास उघडतात. आता या दोघांना सुंदरसिंग बघतो तर त्याला खूप राग येतो. तो रागाने लालबुंद होतो. रागाच्या भरात सुंदरसिंग रवी आणि विकासवर जोरजोरात ओरडू लागतो, शिवीगाळ करतो. मात्र दोन्ही मुले जवान होते. सुंदरसिंगला धक्का देऊन त्या ठिकाणाहून ते दोघेही फरार होतात. यानंतर सुंदरसिंग घरात प्रवेश करतो. बघतो तर बेडरूममध्ये सुंदरसिंगची पत्नी खुशबू देवी आणि त्याचा नौकर आपत्तीजनक स्थितीत होते. सुंदरसिंग रागाने लालबुंद झाला. दोघांनाही त्याने शिवीगाळ केली. रागाच्या भरात घरात असलेली कुऱ्हाड घेतो आणि संजयच्या डोक्यात कुऱ्हाडीने अनेक वार करतो. त्यावेळी त्याची पत्नी जोरजोरात ओरडू लागते. मात्र तोपर्यंत संजयचा मृत्यू झालेला होता. सुंदरसिंग एवढ्यावरच थांबला नाही, त्याने पत्नीच्या मानेवर देखील कुऱ्हाडीने वार केले. त्या ठिकाणी पत्नीचा देखील मृत्यू झाला. पत्नी खुशबू देवी आणि सुंदरसिंगचा नौकर संजय या दोघांचे रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडलेले होते. क्षणात सगळं काही शांत झालेलं होतं. शेजारी पाजारी धावत आले. त्यांनी हे भयंकर दृश्य बघितलं. शेजारचा बलबीर सिंग नावाचा एका व्यक्तीने पोलीस ठाण्यात फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. 1 तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतलं आणि पीएमसाठी पाठवण्यात आलं. सुंदरसिंगला त्या ठिकाणी पोलिसांनी अटक केली. मित्रांनो, या सुंदरसिंगला तर शिक्षा होणारच आहे.
मात्र या अनैतिक संबंधामुळे दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला. या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय